नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये कॅप राउंड 3 चे कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत, त्याची स्टेप बाय स्टेप आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार आहे? कॉलेजचे प्रेफरन्स आम्हाला नव्याने द्यायचे आहेत का? अशा पद्धतीचे खूप डाऊट हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने एडिट करू शकतो? कारण की ऑलरेडी पार्शियली व्हेरिफाय दाखवत आहे. अजूनही व्हेरिफाय झालेलं नाहीये. सर, समजा तुम्हाला खूप दिवस झाले असतील पार्शियली व्हेरिफाईड डॉक्युमेंट दिसत आहे. सो आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करा. त्यानंतर जे डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एरर आलेला आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. आफ्टर दॅट कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. नंतरला फॉर्म तुमचा लॉक करायचा आहे. पण ते करत असताना ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस केल्याच्या नंतर ते ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही प्रिंटआउट आहे ते तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर कॉलेजचा प्रेफरन्स दिल्याच्या नंतर त्याची सुद्धा प्रिंटआउट तुम्हाला काढायची आहे. बरं ते कशा पद्धतीने करायचे आहे, त्याची स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता, त्याची डेट सुद्धा यामध्ये सांगेन मी आणि पुढची जे काही प्रोसेस असेल, ते पूर्ण इन डिटेल स्टेप बाय स्टेप तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकाल. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एल-एल-बी 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये दिसतंय बघा कॅप राउंड 3 न्यू रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म एडिटिंग करू शकता. न्यू रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी केलं नसेल, आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड ॲज पर अवेलेबल शेड्यूल. कोणतं शेड्यूल आहे ते तुम्हाला मी देणारच आहे आणि इट्स अ कंपल्सरी टू गिव्ह कॉलेज प्रेफरन्स टू एलिजिबल फॉर राउंड 3. म्हणजेच काय, तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्हाला या राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर. न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे काय? तर जे काही रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी केलं नसेल, कॅन्डिडेट जे काही रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही करू शकता. ओके. आणि समजा ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहात आणि तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, ते कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. त्यानंतर कॉलेजचे प्रेफरन्स कसे द्यायचे ते सुद्धा आता तुम्हाला मी सांगत आहे. पण कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला चालू झालेत का? तर डेफिनिटली येस, चालू झालेले आहेत. कसे द्यायचे आहेत ते आता तुम्हाला मी सांगत आहे. फर्स्ट आपण बघूया हाऊ टू अनलॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने अनलॉक करू शकता, याचं पहिलं तुम्हाला सांगतो मी. बहुधा जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ही दिसत असते. ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म असतं. डॉक्युमेंट पार्शियली व्हेरिफाय अशा पद्धतीने दिसत असतं आणि खालती तुम्हाला पहिलंच आलेलं असतं, जे काही तुम्हाला एरर आलेलं असतं, की कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट असेल, तर रिसिप्ट ॲप्लिकेशन नंबर टाका, अशा पद्धतीने आलेलं असतं. या केसमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर प्रिंट वगैरे ऑप्शन फॉर्म तुम्ही घेतलेला असेल, या सर्व गोष्टी केल्या असतील. मग अजून तुम्हाला डॉक्युमेंट्स जर काही अपलोड करायचे असतील, तर तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे? तर तुम्हाला इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. कोणत्या टॅबमध्ये? इथे तुम्हाला क्लिक केलेलं आहे मी ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबमध्ये. किंवा कॅटेगरी चेंज करायची असेल, एखादा विद्यार्थी बोलत असेल, "सर मी ओपनमध्ये अप्लाय केलं होतं, पण आता माझ्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट आलेले आहेत. सो कॅन वी अप्लाय फॉर दोज कॅन्डिडेट फॉर ॲप्लिकेशन फॉर्म?" तर डेफिनिटली येस. तुम्ही या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. म्हणजेच काय करायचं आहे, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट जे असणार आहे स्टेप तुमची अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ऑप्शन दिसेल. त्यानंतर इथे टू आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ॲप्लिकेशन फॉर्म. सो त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला अनलॉकचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. यावरती टिक करा. तुमचा फॉर्म हा अनलॉक होऊन जाईल आणि जो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. कारण की इथे कन्फर्म केल्याच्या नंतर मग तुमचा जो फॉर्म आहे, तो तुम्ही तुमचा अनलॉक होऊ शकतो. ते अशा पद्धतीने तुम्हाला मग नेक्स्ट
स्टेपमध्ये जर बघितलं आपण तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म हा दिसतो. चेंजेस आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय? तुम्हाला अशा पद्धतीने विंडो दिसल्याच्या नंतर आता एखाद्या विद्यार्थ्याला कॅटेगरी चेंज करायची आहे, तर या कॅटेगरीच्या ऑप्शनवर तो सिलेक्ट करेल आणि जे काही इथे कॅटेगरी असेल, ती कॅटेगरी तुम्ही चेंज करून जे काही तुम्हाला कॅटेगरीमधून ॲप्लाय करायचं आहे, ते कॅटेगरी तुम्ही ॲप्लाय करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याचा क्वालिफिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा मार्क्समध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर जे काही चेंजेस करायचे असतील, तुम्ही चेंजेस करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याचं समजा कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचं होतं, तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करायला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स यावरती तुम्ही क्लिक करा आणि जे काही तुम्हाला नेसेसरी चेंजेस झाल्याच्या नंतर यामध्ये जो पहिला कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही अप्लाय केलेला असेल, तिथे डिलीटचं ऑप्शन तिथे असेल, तिथे डिलीटला क्लिक करा. ते डॉक्युमेंट डिलीट होईल. आफ्टर दॅट जे नवीन डॉक्युमेंट्स तुम्ही बनवलेले आहात, त्याला अपलोड करा. अपलोड सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला जे चेंजेस करायचे आहेत, ते चेंजेस इथे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट या फॉर्मची तुम्हाला घ्यायची आहे. इथे तुम्हाला दिसेल की प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. सर्व चेंजेस झाल्याच्या नंतर तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनची फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे. त्यासाठी जर काही क्वालिफिकेशन मार्क्समध्ये काही चेंजेस असतील, तेही चेंजेस तुम्ही करू शकता. ते सर्व चेंजेस तुमचे झाल्याच्या नंतर खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की कशा पद्धतीने चेंजेस करायचे आहे, हे तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. त्याचं प्रिंटआउट ॲप्लिकेशन फॉर्मचे घेतल्याच्या नंतर मग तुमची जी नेक्स्ट प्रोसेस असेल, कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. मग हाऊ टू गिव्ह कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजे हाऊ टू गिव्ह कॉलेज प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, मग ती स्टेप तुमची चालू होईल. ते अशा पद्धतीने तुम्हाला विंडो दिसत असते नॉर्मली. जर आपण बघितलं तर ऑप्शन फॉर्म हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. म्हणजेच तुमचा कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टलिस्ट ऑप्शन यावरती क्लिक करू शकता किंवा इथे लिहिलेलं आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल यावरती सुद्धा क्लिक करू शकता. बट माझं सजेशन असेल या शॉर्टलिस्ट ऑप्शन यावरती तुम्ही क्लिक करा. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसते. सो पहिली ही विंडो ब्लँक असते पूर्ण. ओके. हे सुद्धा ब्लँक असतं. पण तुम्ही युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर जे काही कॉलेजेसचे तुम्ही युनिव्हर्सिटीमधून देणार आहात. आता खूप डिफरंट युनिव्हर्सिटी आहेत. छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, अ, अमरावती आहे. डिफरंट टाइप ऑफ युनिव्हर्सिटी अँड डिफरंट टाइप ऑफ कॉलेजेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲज पर युअर पर्सेंटाइल आणि कट ऑफ त्यानुसार तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेलं हाय टू लो हा तुमचा प्रेफरन्स असला पाहिजे. सो त्यामध्ये तुमचे कॉलेजेस हे अलॉटमेंट होण्याचे नक्की चान्सेस हे जास्त असतात. आता मुंबई युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट केले कारण की मला मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस द्यायचे आहेत. सो त्यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्च कॉलेजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एवढे कॉलेजेस मला दिसतील. अजून ड्रॉप डाउन केलं तर अजून मला कॉलेजेस यामध्ये दिसतील. पण मला आता एकच कॉलेज यामध्ये समजा मला द्यायचं आहे, तर यावरती सिम्पली मी टिक करेन. तो कॉलेज त्यामध्ये टिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जो ऑप्शन असेल, जे काही कॉलेजेस तुम्हाला पाहिजे, टिक करायचे आहे आणि खालती जो नेक्स्ट ऑप्शन असेल तुमचा ॲड सिलेक्टेड ऑप्शन म्हणजे कुठे इथे ऑप्शन असेल, त्या ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्टेड ऑप्शन ॲडेड सक्सेसफुली अशा पद्धतीने तुम्हाला पॉपअप येईल. त्यावरती ओके बटनवरती क्लिक करा. देन तुमचे जे काही कॉलेजेस आहेत, जे तुम्ही आता सिलेक्ट केलेले आहात, मुंबई युनिव्हर्सिटीचे जसे की तुम्हाला बघा इथे दिसतंय युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. सो जे काही कॉलेजेस मी सिलेक्ट केलेले आहेत, ते मला कॉलेजेस यामध्ये दिसतील. आता हे झाले मुंबई युनिव्हर्सिटीचे. खूप विद्यार्थ्यांना असं वाटेल, की सर मला पुणे युनिव्हर्सिटीचे पण कॉलेजेस द्यायचे आहेत. ते कशा पद्धतीने देऊ शकतो? सो इथे तुम्ही बघू शकता 4 शॉर्टलिस्टेड ऑप्शन हे मुंबई युनिव्हर्सिटीचे आपण दिलेले आहेत. त्यानंतर आता पुणे युनिव्हर्सिटीचे द्यायचे आहेत, तर परत तुम्हाला वरती स्क्रोल डाउन करायचं आहे. स्क्रोल डाउन केल्याच्या वरती आल्याच्या नंतर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जिथं आपण मुंबई सिलेक्ट केलं, तिथे तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे. सर्च कॉलेजेस यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यावरती सिलेक्ट केल्याच्यानंतर या पद्धतीचे कॉलेज पुणेचे तुम्हाला इथे ओपन होतील. मग तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये, आता मला डी.वाय. पाटील कॉलेज पाहिजे, तर मी तो सिलेक्ट केला.
मला आयलेस लॉ कॉलेज आहे पाहिजे, तो इथे सिलेक्ट केलेला आहे. कर्मवीर भाऊराव हिरे लॉ कॉलेज पाहिजे समजा, तर त्यावरती मी क्लिक केलेलं आहे. सो माझे हे टिक झाल्याच्या नंतर मला सिम्पली ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती मला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे कुठे? इथे. ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर पॉपअप तुम्हाला येईल, की हा सिलेक्टेड ऑप्शन तुमचे झालेले आहेत. सो इथे परत एकदा तुम्ही कन्फर्म करू शकता, की मी जे कॉलेज दिलेले आहेत, हे सर्व कॉलेजेस मला इथे दिसत आहेत का? सो यामध्ये तुम्हाला दिसतील मुंबई, पुणे हे सर्व कॉलेजेस तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत. अजून काही कॉलेजेसचे ॲड करायचे असतील, ते विद्यार्थी करू शकतात. ही टॅली जर आपण बघितलं तर 7 कॉलेजेसचे प्रेफरन्स यामध्ये आपण दिलेले आहेत. आणि असेच कॉलेजचे प्रेफरन्स द्या, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. खूप विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने कॅप राउंड 1 ला कॉलेजचे प्रेफरन्स दिले होते, की जे कॉलेजेस त्यांना अलॉटमेंट झालं, पण ते विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊ शकले नाही बिकॉज डिस्टन्स. सो अशाच पद्धतीचे कॉलेज द्या, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन तिकडे ॲडमिशन घेऊ शकता, जर तुम्हाला तो कॉलेज अलॉटमेंट झाला तर. उगाच मी जर इथे मुंबईमध्ये राहत आहे आणि मी जर कुठल्या छत्रपती संभाजीनगरच्या कॉलेजचं प्रेफरन्स दिलं, तर तुम्हाला वाटलं पाहिजे, की तुम्ही त्या कॉलेजला जाणार आहात का ॲडमिशनसाठी? ॲज पर मी, तर मी एवढ्या लांब तर कॉलेजमध्ये नाही जाणार. तर मी काय करणार आहे, मुंबईमध्ये किंवा ठाणेमध्ये जे काही कॉलेजेस असतील, त्या कॉलेजचे प्रेफरन्स देईन आणि डेफिनेटली त्या कॉलेज जर मला अलॉटमेंट झालं, तर मी नक्की त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाईन. तशाच पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे, की तुमच्या लोकॅलिटीनुसार त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे किंवा तुम्ही पुणेमध्ये मायग्रेट होऊ शकता का? त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता रिग्रेट नाही राहणार, की कोणता कॉलेज जर अलॉट झाला आणि मी तो कॉलेज घेतला नाही. सो एखाद्या विद्यार्थ्याची त्यामध्ये सीट्स त्या विद्यार्थ्याचं असेल, तर ती सीट तुम्हालाच गेलेली असते आणि तुम्ही तिकडे जर ॲडमिशन नाही घेत, तर लॉट ऑफ स्टुडंट त्यामध्ये जे ऑलरेडी अप्लाय केलेलं असतं त्या विद्यार्थ्यांचं, तर त्यांची सीटसुद्धा निघून जाते. सो तुम्हाला जे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत डेफिनेटली द्या. बट ते कॉलेजमध्ये तुम्ही जर अलॉटमेंट झालं, तर तिकडे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अशा पद्धतीचेच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचं आहे, एवढं सर्व कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अ, अशा पद्धतीने तुम्हाला सेट प्रेफरन्सचा ऑप्शन यामध्ये दिसेल. तो कुठे असतो? हे जे सेट प्रेफरन्स खूप विद्यार्थ्यांचा डाउट होतो, की सर मी 1 नंबर देतोय, 2 नंबर देतोय, मला दिसत नाहीये किंवा सेट प्रेफरन्स कशा पद्धतीने करू, तर मला पुढे प्रेफरन्स नंबरच दिसत नाहीये. सो शॉर्टलिस्ट ऑप्शनच्या नंतर हे सिलेक्ट केल्याच्या नंतर सेट प्रेफरन्स हा सेकंड टॅब असतो. हा जिथे मी तुम्हाला हायलाइट करून दिलेला आहे. तेव्हा तिथे आल्याच्या नंतर मग तुम्हाला ज्या बटनवरती तुम्ही क्लिक कराल, तो तुमचा फर्स्ट प्रेफरन्स असेल. या बटनवरती क्लिक केलं, सेकंड प्रेफरन्स, या बटनवरती क्लिक केलं, थर्ड प्रेफरन्स. हा प्रेफरन्स तुम्हाला इथे तुम्हाला दिसणार आहे. ओके. आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स नंबर ऑल सिलेक्ट केल्याच्या नंतर जे काही 1 टू 7 असतील काही विद्यार्थ्यांचं, 1 टू 10 असतील, 1 टू 15 असतील, जे काही असतील ते प्रेफरन्स सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर जे तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहात, ते प्रेफरन्स तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल, की मी फर्स्ट प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला दिलाय, तर आयलेस लॉ कॉलेजला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे. सेकंड मी डी.वाय. पाटील या लॉ कॉलेजला दिलेला आहे. थर्ड प्रेफरन्स मी बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजला दिलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला दिसेल. आता खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट होता, की सर व्हॅकन्सी सीट रिपोर्ट हा आउट झालेला आहे. त्यामध्ये आम्ही चेक केलं, तर आयलेस लॉ कॉलेजमध्ये काही सीट्स आमच्या कॅटेगरीसाठी नाही आहेत किंवा बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजमध्ये व्हॅकन्सी सीट्स कॅटेगरीसाठी नाहीये किंवा आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटसाठी कॅटेगरीसाठी तिकडे सीट्स पेंडिंग नाहीयेत. तरीही तुम्हाला त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. काही सीट्स या अवेलेबल पोर्टलला आपल्या नसतात. ओके. पोर्टल हे डेफिनेटली अपडेट होत असतं. सो त्याच्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचा आहे, त्या कॉलेजमध्ये एकही सीट तुम्हाला त्यामध्ये दाखवत नाहीये, तरीसुद्धा तुम्हाला त्या कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके. बिकॉज काही विद्यार्थी तिकडे ॲडमिशनला जर नाही डेफिनेटली जात नाहीत काही विद्यार्थी. तिकडचे ज्या व्हॅकंट सीट्स असतात, त्या व्हॅकंट होतात तिकडे. ओके. सो त्या पद्धतीने जर तुम्ही कॉलेजचा प्रेफरन्स दिला, तर डेफिनेटली चान्स असतो, की त्या कॉलेजला तुमचं अलॉटमेंट होण्याचं.
सो असं नका करू, की जिथे 0 व्हॅकन्सी आहे, तर त्या कॉलेजचा प्रेफरन्स नको देऊ का? असं नका करू. त्या कॉलेजचा प्रेफरन्स नक्की द्या तुम्ही. ओके. आणि आफ्टर दॅट तुम्हाला सर्व झाल्याच्या नंतर, प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह एंड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला कन्फर्मेशन येईल, की लॉक ऑप्शन तुम्हाला करण्यासाठी इथे ऑप्शन दिसत आहे. लॉक ऑप्शन फॉर्म म्हणजेच जे कॉलेज तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहात, ते प्रेफरन्स तुमचं बरोबर आहे का? तुम्हाला परत एकदा चेक करायचं आहे, तर तुम्ही चेक करू शकता. इथे तुम्हाला समोरासमोर तुम्हाला तिथे दिसणार आहे. हां, की तुम्हाला वाटलं की सर सर्व प्रेफरन्स प्रॉपरली आहेत. मग तुम्ही इथे आय हॅव रीड ऑल द रूल्स ॲडमिशन यावरती क्लिक करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट जे असेल ती तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. कॉलेज प्रेफरन्स जे तुम्ही दिलेले आहात त्याची प्रिंटआउट काढायची आहे. ओके. ते प्रिंटआउट काढा आणि तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा. बिकॉज ऑफ ज्यावेळी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्ही जाणार आहात कॉलेजमध्ये तर ती प्रिंटआउट लागणार आहे कॉलेजची जे प्रेफरन्स दिलेला आहात तुम्ही आणि ॲप्लिकेशन फॉर्म जे तुम्ही प्रेफरन्स दिलेला काही चेंजेस वगैरे केला असणार तुम्ही आणि त्याची प्रिंटआउट जी असेल ती सुद्धा तुम्ही काढू शकता. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने अनलॉक करायचं, व्हॅकंट सीट्स तिथे काहीच नसतील किंवा 0 असतील, तर कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फिलअप करायचे आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. समजल्या असतील तुम्हाला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमच्या चॅनल तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. खूप विद्यार्थी सबस्क्राईब करत नाही, तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत असतो. जेणेकरून तुम्हाला कुठेही स्टेजला कोणत्याही स्टेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही आलं पाहिजे. त्यासाठी मी हेल्प करत असतो. तर नक्की तुम्ही मला फक्त सबस्क्राईब करू शकता. ओके. आणि जे विद्यार्थी हाईप सुद्धा तुम्ही आहे हाईपचं ऑप्शन, ते हाईपला सुद्धा क्लिक करू शकता. आणि यामध्ये बेल आयकॉन दिलेली आहे, ती प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला न्यू नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत येऊन जातील. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की तुम्ही हा चॅनल तुमच्या फ्रेंड्स या तुमच्या जे काही कलीग्स असतील त्यांना सुद्धा पुढे शेअर करू शकता किंवा मित्र-मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प आपल्या व्हिडिओमधून नक्की होईल. ओके. थँक सो मच.